या चित्रपटामध्ये विकी कौशलने त्याचं कौशल्य कशा पद्धतीने दाखवलं आहे हे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे म्हणजेच इतिहासातलं एक झंझावत. छत्रपती संभाजीराजे म्हणजेच इतिहासातलं एक वादळ, आणि हे वादळ पकडण्यासाठी आणि या वादळाला आळा घालण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला आणि याच मातीमध्ये गाडला गेला. छत्रपती संभाजीराजे संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यामध्ये निवाडे करण्यासाठी थांबले होते आणि हे निवाडे उरकून पहाटे पहाटे रायगडाकडे निघूयात असं त्यांचं प्लॅनिंग होतं. 500-600 माणसाची शिबंदी त्यांच्यासोबत होती. त्यांच्या मागावर असणारा मुकरब खान एवढ्यात येईल असं त्यांना वाटलं नव्हतं, कारण की पावसाची रात्र होती, काळी रात्र होती, चिखल होता आणि दर्या कपारीतील रस्ते मुकरब खानना माहीत नव्हते. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपलीच माणसं घातक ठरली आणि 3 दिवसानंतर जो मुकरब खान येणार होता तो अगदी संगमेश्वराच्या जवळ येऊन पोहोचला होता. ही बातमी राजांच्या कानावर आली. राजांच्या डोळ्यापुढे थैमान होतं. राजांनी विचार केला की 500-600 माणसांनी मुकरब खानला तोंड देऊया. परंतु राजांची काळजी होती. संताजी धनाजी जे पुढच्या काळातील मोठे सेनापती होते त्यांनी विचार केला की नेहमीप्रमाणे मुकरब खानला फुल देऊयात. फुल देऊयात म्हणजेच 600 माणसापैकी 500-550 माणसं घोड्याच्या टापांचा आवाज करत रायगडाकडे पळून जाऊयात आणि मुकरब खान त्यांच्या मागावर येईल. तेवढ्या वेळामध्ये वेळ साधून 50 माणसासोबत राजे दुसऱ्या रस्त्याने निघून जातील. मित्रांनो, अशी प्लॅनिंग ठरली. मुकरब खान जवळ येऊन पोहोचला आणि नियोजनाप्रमाणे 500-550 माणसं घोड्यांच्या टापाचा आवाज करत रायगडाकडे पळत सुटली आणि त्याच्या मागावरती मुकरब खान निघाला. परंतु इथे देखील आपलीच माणसं घातक ठरली. मुकरब खानला सांगण्यात आलं की मुकरब, ही तुला खूल देण्यात आली आहे, राजे वाड्यातच आहे. त्यामुळे मित्रांनो, मुकरब खानने पळणाऱ्या माणसाच्या मागे न लागता सरदेसाईंच्या वाड्याभोवती त्याच्या सैनिकाचा वेढा जबरदस्त आवळला. जवळजवळ 5000 माणसं त्याच्यासोबत होती. इराणी हाशम त्याच्यासोबत होते. मित्रांनो, संभाजी महाराज आणि त्यांच्यासोबत जवळजवळ 40 ते 50 माणसं होती. या माणसाने देखील पुढचा मागचा विचार न करता तोड ही लढाई चालू झाली. 3-3.5 तास ही लढाई चालू होती. लढाईमध्ये संभाजी महाराजांना कडक करून माणसं लढत होते, परंतु मुकरब खानने त्याचा वेढा जबरदस्त आवळला. सरदेसाईच्या वाड्यामध्ये प्रवेश केला तर त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता. एका साईडने 40 माणसं, दुसऱ्या साईडने 40 माणसं, अशा 80 माणसांनी 8 वर्ष 8 महिने ज्या वादळाने झुंजवलं होतं ते वादळ जखडलं होतं. शंभूराजेंना जवळजवळ 100 माणसांनी हत्ती आवळतात त्या साखळदंडाने आवळलं होतं. ही रात्र इतिहासातील एक काळी रात्र होती. संभाजीराजांना याआधी देखील असंच पकडण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न केला होता, परंतु राजांचा एक हाता 20 माणसांना भारी होता. राजांच्या अंगावर ज्यावेळेस दोर टाकला जाई तर त्याच हाताने तो दोर खेचला जाई आणि भिंतीवरती आपटला जाई. माणसाची मुंडके, हात पाय तिथंच तुटून पडत असत, परंतु शेवटी 5000 माणसाचा वेढा जबरदस्त आवळला गेला आणि हे झंझावत शेवटी फितुरीनेच पकडण्यात आलं. मित्रांनो, या राजांची प्रत्येक मराठी आणि प्रत्येक हिंदू माणसांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. या चित्रपटामध्ये काय दाखवलंय, कुठला इतिहास दाखवलाय, काय इतिहास दाखवलाय हे देखील पाहिलं पाहिजे. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचं दैवत आहेत. त्यांच्याकडून धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी कसं लढावं, आपला मुलूक कसा सांभाळावा याची प्रेरणा प्रत्येक मराठी मानाने घेतली पाहिजे. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील बरेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.